नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन कारागृह विभाग भरती रिसेंटली जी आपली मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा झालेली आहे, TCS द्वारे मित्रांनो ही जी परीक्षा जी आहे ती घेण्यात आलेली होती। तर मित्रांनो आता त्याच परीक्षेसंदर्भात एक सर्वात महत्त्वाची व लेटेस्ट अपडेट आलेली आहे मित्रांनो, जे की तुमच्या आन्सर की संदर्भात आहे, ज्यामध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड असे आपण आन्सर की पाहत असतो, ज्यामध्ये आपल्याला कितपत गुण मिळालेले हे देखील आपल्याला काउंट करता येतं व तसेच कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरे अचूक आहेत हे देखील आपल्याला त्यामध्ये पाहता येत असतं। मित्रांनो, त्या संदर्भात एक सर्वात महत्त्वाचं आता जे की परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे कारागृह विभागाअंतर्गत, जे की आज मित्रांनो 1 तासापूर्वी हे जे आहे परिपत्रक जाहीर करण्यात आलं। या ठिकाणी विषय देखील पाहू शकता। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवारांना उत्तरे व उत्तर तालिका आन्सर की बाबत सूचना देणे बाबत। तर संदर्भ काय आहे? कारागृह विभाग पदभरती दिनांक 1/1/2024 जे की जाहिरात दिनांक आहे। तर थोडक्यामध्ये पाहूया आपण नेमकं कोणत्या तारखेपासून तुम्हाला तुमची आन्सर की पाहता येणारी असेल व काय ऑब्जेक्शन वगैरे काय संदर्भात सर्व काय आपण माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण मित्रांनो, उपरोक्त विषयांचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदाची सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 25 संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 19 मार्च 2024 ते 21 मार्च 2024 या कालावधीत झाली आहे। या परीक्षेत विचारले गेलेले प्रश्नांची उमेदवारांनी दिलेल्या उत्तरे व उत्तर तालिका आन्सर की उमेदवारांना दिनांक 29 मार्च 2024 पासून कारागृह विभागाच्या जे की www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। तर आपण त्याची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण देऊ। जर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन झाले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तुम्ही मित्रांनो टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। त्यामध्ये आपण सर्व काही वेळोवेळी आपण अपडेट तुम्हाला देत असतो। तर मित्रांनो, उद्यापासून जे आहे याची तुम्हाला थोडक्यात आन्सर की पाहता येणारी असेल। या संदर्भात काही हरकती असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन ID व पासवर्डद्वारे प्रति हरकत 200 रुपये शुल्क करून जे की कारागृह विभागाच्या जे त्यांचं ऑफिशियल संकेतस्थळ आहे यावर जे की हरकत दाखल करता येईल। म्हणजे की समजा तुम्हाला एखाद्या प्रश्नाविषयी डाऊट असेल तर एखादा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी योग्य ते उत्तर निवडलेलं आहे, परंतु आन्सर की मध्ये समजा ते चुकीचं दाखवत असेल, तुम्ही त्या संदर्भात प्रश्नाचे तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन देखील घेऊ शकता व त्या ठिकाणी तुमचे मार्क तुम्ही वाढवून देखील घेऊ शकता मित्रांनो, जर तुम्हाला त्या संदर्भात योग्य ते सर्व कॉन्फिडन्स असेल तर मित्रांनो। तर उद्यापासून तुम्हाला तुमची आन्सर की जी आहे मित्रांनो पाहता येणारी आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। आणि मित्रांनो, यांनी समोर म्हटलेलं आहे की सदर हरकत दाखल करण्याची मुदत 29 मार्च ते 2 एप्रिल रात्री जे की 19/11/59 पर्यंत म्हणजे की तुम्हाला 12 वाजेपर्यंत जे की असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही। तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही। तर तुम्हाला जे तुमचं लॉग इन डॅशबोर्ड आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमची आन्सर की पाहता त्या ठिकाणीच तुम्हाला ऑब्जेक्शन राईज्ड या प्रकारचा एक ऑप्शन दिसतो। त्या ठिकाणीच तुम्हाला जे तुमच्या क्वेश्चनचा जे की क्वेश्चन नंबर टाकून जो क्वेश्चनचा ID असतो तो वगैरे सर्व काय फिलअप करून आणि योग्य ते तुम्हाला ऑथेंटिक सोर्स द्यावा लागतो त्या ठिकाणी की ते कोणत्या हेतूने उत्तर जे की योग्य आहे हे सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती फिलअप करायची असते। त्यानंतर तुम्ही जे काही त्यांचा शुल्क आहे तुम्ही तो पे करून जे तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मार्क जो आहे तुम्ही वाढवून घेऊ शकता। फक्त तुम्हाला त्या प्रश्नासंदर्भात कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि काय प्रश्न चुकीचे आहेत किंवा काय प्रश्न योग्य आहेत हे तुम्हाला त्या संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, उद्यापासून तुम्हाला ते सर्व काही करता येणार असेल, तुम्हाला तुमचे आन्सर की देखील डाउनलोड करता येणार असेल, त्यानुसार तुम्हाला किती स्कोर आला हे देखील तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी पाहता येणार असेल मित्रांनो। तर मित्रांनो, ही थोडक्यामध्ये अपडेट जर मित्रांनो ही अपडेट होती जे की कारागृह विभागामार्फत देण्यात आलेले आहे। जर तुम्हाला अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपला व्हिडिओ मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आन्सर की ही पाहता येणारी असेल। काही वेळेस काही मित्रांना जे की नंतर माहिती होतं आन्सर की देखील पाहता येते आणि त्याची डेट देखील संपलेली असते आणि त्यावेळेस जे की आपल्या कमेंट्सद्वारे किंवा टेलिग्राम ग्रुपद्वारे खूप सारे विद्यार्थी कमेंट्स करत असतात, सर आम्हाला आमची आन्सर की पाहायला नाही मिळाली। त्यामुळे शक्यतो तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट लवकरात लवकर मिळवण्याकरता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन काही माहिती सोबत। तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।